काल माझा पण धोंडा झाला, पण त्या आधीचा दिवस इतका धावपळीचा गेला ना, की काय सांगू. सकाळी उठून नाश्त्यासाठी डोसा चटणी बनवली, पटापट सगळी कामं आटोपली आणि आम्ही गौरीच्या शाळेत गेलो. कारण आज तिचा युनिफॉर्म आणि पुस्तकं मिळणार होती. दीपक तिचा प्रत्येक ड्रेस ट्राय करून बघत होते. इतकंच काय तर पुस्तके मिळाल्यावर ती सुद्धा त्यांनी व्यवस्थित क्रॉस चेक करून घेतली. हे मात्र मी कधीच केलं नसतं. घरी येताना कुलकर्णी गार्डनला थांबलो. तिथे गेल्यावर कढी भेळ खाल्ली नाही असं होऊच शकत नाही. आणि घरी पोहोचताच गौरीची एकच घाई सुरू होती. मी आजी-बाबांना माझं नवीन पुस्तक आणि युनिफॉर्म कधी दाखवणार. त्यानंतर आम्ही माझे डोळे तपासायला गेलो. काही दिवसांपासून माझे डोळे दुखत होते, पण मला वाटलं होतं की गरमीमुळे होत असेल. पण तपासणी केल्यानंतर कळलं की मी वापरत असलेला चष्मा जास्त नंबरचा आहे आणि माझा नंबर त्याच्या तुलनेत 50% कमी झाला होता. घरी यायला 4 वाजले होते, त्यामुळे लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. आज तांदूळ का भाजी बनवली होती. अशा पारंपरिक भाज्या आमच्या पप्पांना खूप आवडतात. आणि अशी छान तयार होऊन मी कार्यक्रमासाठी गेले होते. मग कार्यक्रम कसा झाला, आमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, त्यांची ओळख मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये करून देणार आहे. चलो बाय, भेटू उद्या.